प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला नारी शक्ती वंदन कायद्याखाला 33% बायलांचे आरक्षण हे एक इतिहासिक पावल आसात जे बायलांच्या फुडारपणाखाला शासन सुरू करतले। मर्यादे उपरांत संसद आणि विधानसभांनी बायलांचे प्रतिनिधित्व वाढयतले आणि एकंदर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक उदरगत घडवून हाडतले। सशक्तीकरण आणि राष्ट्र निर्माणाचो नवो काळ थारतलो असो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी खर विश्वास उक्तायलो। हे सगळीकडे लागू जातले त्या खातीर हांव पयल्यान पयलीं माननीय मोदीजीचे अभिनंदन म्हणटा। समानता, न्याय आणि हक्क हो आमकां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी दिल्लो, बट आयज पर्यंत जो न्याय आणि हक्क आणि समानता ह्यो महिलांक अजुनूय मेळूंक नासले। ते दिवपाचें काम जर कोणी केलें जाल्यार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केलें आणि ताका 33% आज रिजर्वेशन दिता। 2029च्या लोकसभा आणि विधानसभेने आमकां हे पळोवपाक मेळटलें। म्हणून हांव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचें अभिनंदन म्हणटा आणि त्याच बरोबर म्हज्या सगळ्या महिला भयणींक हांव खूब तांचें अभिनंदन करता की पयले फावटी हेज्या व्हडल्या संख्येत त्यो लोकसभा आणि विधानसभेत पावतले। महिलांच्या खातीर आमी जे म्हणटा की विविध कार्यक्रम राबोवपाचे आसता, जी बिल पास करपाची आहा तितून ती अग्रेसर आसतली, ज्या निमित्तान म्हणजे आमी म्हणटा की इट इज एन वुमन लेड गव्हर्नन्स हे जावपा खातीर ताचो खूब मोठो फायदो जातलो। अँड वुमन लेड गव्हर्नन्स वील लीड द कंट्री, वील लीड द स्टेट इन फ्युचर इन डिफरंट सेक्टर्स, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल सेक्टर्स हातूंत आमकां वुमन लीड करता आसतना दिसतली। त्या खातीर सगळ्या म्हज्या महिला भयणींचे खूप खूप अभिनंदन। गोंयांत कशें आसतलें मागीर ते जेन्ना बिल पास जातलें तेन्ना सगळ्यांच्या लक्षांत येतलें।